हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विणी दोघांतलीही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. तेव्हा समर निलेशच्या फोनवरूनच तो आनंदीला फोन करतो आणि बोलतो, काय अचानक काय झालं तुम्हाला असा नकार द्यायला. तेव्हा स्वानंदी बोलते, तुम्हाला अचानक असं बोलायला काय झालं समर राजवाड्यांसारखं. तेव्हा समर स्पीकर ऑफ करतो आणि स्वानंदीला बोलतो की मी समर राजवाडेच बोलतोय. तेव्हा स्वानंदी बोलते, तेच म्हटलं. तेव्हा स्वानंदी वैशालीपासून उठून थोडे बाजूला जाते आणि समरशी बोलायला जाते आणि बोलते की तुम्हाला काय झालं हो. तेव्हा समर बोलतो की तुम्ही नकार का दिला हे कारण मला कळायला पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते, का तुम्हाला काय सांगू, एखाद्या दिवशी माझं पटलं नाही पटलं तुम्हाला मी का सांगू, माझं पालकत्व स्वीकारलंय का. समर स्वानंदीला बोलत असतो की मला पण तुम्हाला 17 स्थळं सुचवण्यात काही इंटरेस्ट नाही, पण एक चांगला मुलगा मी तुम्हाला पाठवला तरीसुद्धा तुम्ही त्याला नकार दिला. तेव्हा स्वानंदी बोलते, वा वा वा, मग इतका चांगला आहे तर तुम्हीच करा ना लग्न त्याच्याशी. तेव्हा समर बोलतो, तुम्ही हे मुद्दाम करतात ना. जर तुमच्या नकाराचं कारण मला कळलं नाही तर इथून पुढे तुमच्यासाठी स्थळ कसं शोधायचं. यामुळे तुमचं लग्नच होणार नाही आणि तुमचं लग्न झालं नाही तर रोहन आणि अधिराचं लग्नच होणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, रोहन आणि अधिराचं लग्न होईल पण मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा समर बोलतो, बोलायचं नाही म्हणजे काय, तुम्हाला निलेशमध्ये खोड काढताय त्याचं कारण कळल्याशिवाय तुम्हाला निलेशसोबत लग्न मोडता येणार नाही. स्वानंदी बोलते, पहिली गोष्ट म्हणजे लग्न मोडायला लग्न अजून जमलेलंच नाही आहे आणि लग्न जुळायला खूप कारणं असतात आणि या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही मला स्थळ सुचवाल त्या स्थळाशी लग्न करायला मी बांधील का, नाही, मला कंपल्शन्स नाही आहेत. आणि तिसरी गोष्ट ही जी काही लग्नाची जबाबदारी आहे ना, ही स्वतःहून तुम्ही स्वतःवर घेतली, त्यामुळे माझ्याकडून काही एक्सपेक्ट करू नका. माझं लग्न ही मी, माझे आई बाबा, माझा छोटा भाऊ, माझी छोटी बहीण यांची जबाबदारी आहे, तुम्ही यात पडू नका. तेव्हा समर बोलतो, या बघा तुमच्या भावाने अट घातली नसती ना तर मी यात पडलोच नसतो. तेव्हा स्वानंदी बोलते, माझा भाऊ फोन करेल तुम्हाला आज संध्याकाळी, त्याने त्याचे हट्ट आणि सगळं मागे घेतलं आहे. तेव्हा समर बोलतो, नाही तरीही निलेशचा विषय संपलेला नाही अजून. तेव्हा समर बोलतो, निलेश तुमच्याशी लग्न करायला तयार होता पण तुम्ही नकार दिलाय, आता काय करायचं निलेशनी. तेव्हा स्वानंदी बोलते, सर्वसामान्यासारखं करावं, एकांनाही बोलल्यावर दुसरी स्थळ शोधावी आणि त्याच्याशी जुळते का ते बघावं. तेव्हा समर बोलतो की पण त्याचा दोष काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की सारखं तेच बोलते हा माणूस, मी नाही सांगणार तुम्हाला तुम्ही कोण लागता माझे. तेव्हा समर बोलतो, मी तुमच्या भावाच्या बायकोचा भाऊ लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते, हो का, मीही तुमच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे म्हणून तुम्हाला सगळं सांगायला बांधील का, नाही. तेव्हा समर बोलतो, मी तुम्हाला सांगून ठेवतो, आज जर मला रोहनचा फोन आला नाही तर उद्या सकाळी मी तुमच्या बिल्डिंग खाली येऊन उभं राहणार आणि उद्याच तुमचं स्वयंवर रचतो. तेव्हा समोर फोन ठेवतो. तेव्हा स्वानंदीमध्ये अशक्य हा माणूस चिडचिड करते आणि नंतर स्वानंदी आतमध्ये येते. वैशालीला बोलते की आय एम सॉरी वैशाली, तुला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकावं लागतं आहे. तेव्हा वैशाली बोलते की उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे ताई, मी तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, अगं वेडीस का, हात नको जोडू आणि डोंट वरी, निलेशचं लग्न तुझ्याशीच होणार. तेव्हा ती बोलते, थँक्यू ताई. तेव्हा स्वानंदी बोलते, ऑल द बेस्ट. इकडे समर निलेशला सांगत असतो की सॉरी निलेश, सॉरी, मी खूप प्रयत्न केलेले पण त्या बाईचा अंदाज काही येत नाही, कसं सांगू रे मी तुला. तेव्हा निलेश बोलतो की सर तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, होईल काहीतरी, आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा आनंद बोलतो, नशीब आता याच्या लग्नाची जबाबदारी घेतो की काय तू आता, असं वाटलं होतं मला, नाही म्हणजे आपल्याला कंपनीचं नाव बदलायला ना, राजवाडे वधूवर सूचक केंद्र, कसं वाटतं. तेव्हा आनंद बोलतो, आता मला सांग, ज्या नंतर करू अशा पेंडिंग मीटिंग्स आहेत त्या आज करूयात. इकडे स्वानंदी तिच्या घरातल्यांना झालेला सगळा प्रकार सांगते आणि ती रोहनला सांगते की रोहन हा फोन घे आणि त्यात अधिराच्या भावाला फोन कर आणि त्यांना सांग की तुझी अट मागे घेतलीस. रोहन मला सांग, असं धायकुटीला येऊन माझं लग्न कोणाशीही लावून दिलं तर मी सुखी राहणार आहे का, तुला मी सुखी हवी आहे ना. तेव्हा रोहन बोलतो, ऑफकोर्स ताई. तेव्हा स्वानंदी बोलते की कर त्यांना फोन. दुसऱ्या दिवशी रोहन समरच्या ऑफिसला येतो आणि सांगतो की सर, तो रोहन ताईसाठी योग्य मुलगा नव्हता. तेव्हा समर बोलतो की अरे एवढा चांगला मुलगा आहे, सेन्सिबल आहे, अजून काय पाहिजे. तेव्हा रोहन थोडा शांत बसतो आणि बोलतो, हो सर, पण त्याचं लग्न ऑलरेडी ठरलेलं होतं. तेव्हा समर शॉक होतो, आनंदही. तेव्हा रोहन सांगतो की हो सर, गेले कित्येक वर्ष त्याची एक मैत्रीण आहे, इनफॅक्ट त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलंही. तुम्हीच सांगा अशा मुलाशी ताई कसं लग्न करणार. तेव्हा रोहन बोलतो, काय वैशाली नाव आहे त्या मुलीचं, ताई त्या मुलीसोबत बोललीसुद्धा आहे, तेव्हा मला कळालं. निलेश त्या वैशालीला सोडून ताईशी लग्न करायला तयार आहे, तुम्हीच सांगा हे किती डेंजर झालं असतं. समर बोलतो, तुला हे कुठून कळलं. तेव्हा रोहन बोलतो, ताईनेच सांगितलं, म्हणजे त्याने ताईला सांगितलं असेल, ताईने मला सांगितलं. तेव्हा समर बोलतो,
मला नाही वाटत. तेव्हा समर बोलतो निलेश मला बोलला असता. तेव्हा रोहन बोलतो की हे बघा सर, त्याने तुम्हाला का नाही सांगितलं हे मला नाही माहिती, पण सांगितलं नसतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा रोहन बोलतो सर मुळात असं लग्न करणं चुकीचं वाटतं मला. तेव्हा समरही शांत बसतो आणि बोलतो ठीक आहे तू जा, मी बघतो काहीतरी बोलतो नंतर. तेव्हा समर बोलतो आनंद निलेशला फोन लाव. तेव्हा निलेश त्याच्या मैत्रिणीसोबत बसलेला असतो कारमध्ये. तेव्हा आनंद फोन लावतो आणि बोलतो की मी समर सरांच्या ऑफिसमधून बोलतो आहे. निलेश मला सांग तुझी कोणी वैशाली नावाची मैत्रीण आहे का रे? तेव्हा निलेश बोलतो नाही सर असं काही नाही आहे. तेव्हा आनंद बोलतो की काय आहे, स्वानंदीशी बोलली म्हणे कोणीतरी वैशाली नावाची मुलगी, म्हणून मी सहज विचारतोय. तेव्हा निलेश वैशालीसोबत असतो पण तो नाही सर असं काही नाही आहे असं तसं बोलत असतो आणि हेही बोलतो की तसं काही नाही आहे सर, मी लग्न करायला तयार आहे. तेव्हा आनंद बोलतो की नाही मी सहज सहजच विचारतो आहे, हां डोंट वरी, मी करतो तुला नंतर फोन, म्हणून फोन ठेवतो. तेव्हा आनंदला काही समजत नसतं. तेव्हा तो समरला बोलतो की निलेश असं म्हणाला की असं काही नाही आहे. तेव्हा समर बोलतो पण रोहन असं का म्हणाला? तेव्हा आनंद बोलतो की रोहन असं का म्हणाला ते मला माहीत नाही, पण निलेश म्हणाला की माझी अशी कुठलीही मैत्रीण नाही आहे आणि तो स्वानंदीशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा समर बोलतो वाटलंच मला वाटलं. पण समर बोलतो की तो निलेश चांगला मुलगा आहे, तो खोटं नाही बोलणार, असं काही असतं ना तर त्याने मला आधीच सांगितलं असतं. तेव्हा समर बोलतो की नाही ती स्वानंदी खोटं बोलत असणार, नाही स्वानंदीच काय तिच्या घरचे तसे खोटंच बोलतात. अरे पण नाही करायचं होतं लग्न तर मला नाही सांगितलं असतं, उगाच एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे. कुठनं या बाईला काय काय कल्पना सुचत असतात. कमाल आहे कमाल. आपली वैशाली निलेशला बोलत असते की तू खोटं का बोललास. तेव्हा तो सांगत असतो की समर सरांचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर, तू प्लीज मला समजून घे, मी त्यांच्या कुठल्याच गोष्टीला नाही म्हणू शकत नाही. तेव्हा निलेश बोलतो की मला एक सांग तू स्वानंदींना भेटली का? तेव्हा वैशाली नाही बोलते. तेव्हा समर तेव्हा निलेश बोलतो की देव करो आणि स्वानंदींचा नकार हा कायम नकारच असो. तेव्हा वैशाली बोलते नाही तसंच होईल, जरा मी आलीच हं. वैशालीकडे स्वानंदीला फोन लावते आणि स्वानंदीला फोन लावून विचारते की तुम्ही काही बोललात का? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही मी काही नाही बोलली. तेव्हा स्वानंदी तिला समजवत असते की तुमचं लग्न होईल, मला तुमच्यामध्ये अडथळा नाही बनायचा आहे आणि मुळात मी त्यांना ॲन्सरेबल नाहीच आहे. मी निलेशला नकार कळवला आहे आणि माझा हा फायनल डिसिजन आहे. तेव्हा वैशाली बोलते की थँक्यू ताई, मला माझं प्रेम तुमच्यामुळे परत मिळालं आहे आणि तुमच्या बी आयुष्यात असा लवकरात लवकर असा प्रेमाचा व्यक्ती येऊ. इकडे घरी समर आनंदजवळ चिडचिड करत असतो की खोटे बोलणं ना डोक्यात जातं. रोहनची ताई एक नंबरची मठ्ठ आहे आणि खोटेपणा करायचा कोणाबद्दल? मी पाठवलेल्या मुलाबद्दल. तिला एवढंही कळत नाही की तो मुलगा मला येऊन काहीतरी सांगेल. हा रोहन एकदम चांगला मुलगा आहे, फक्त खोड काढण्याची त्याच्यामध्ये एकच गोष्ट ही त्याची बहीण, आणि तो आता आला ना मी त्याला सरळ सांगणार आहे. तेव्हा आनंद त्याला समजवत असतं की तू असं बोलू नको, त्याला वाईट वाटेल, तुझ्या बहिणीबद्दल असं कोणी बोललं तर तुला आवडेल का? तेवढ्यात रोहन येतो. रोहन बोलतो की काय झालं, मला असं अर्जंटली बोलवून घेतलं. तेव्हा समर बोलतो की ये इथे बस, म्हणजे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. तेव्हा रोहन बसतो. तेव्हा समर त्याच्याशी बोलतो की तुझ्या ताईला काही लग्न करायचं नाही, म्हणजे कोणावर आपण जबरदस्ती नाही करू शकत ना. आपल्याला कितीही वाटलं की कोणाचा आपण कितीही भल्याचा विचार केला पण समोरच्याला नसेल तर आपण काहीच नाही करू शकत ना. तेव्हा रोहन बोलतो हो बरोबर आहे. तेव्हा समर बोलतो की मला असं वाटतं रोहन की तुझा हट्ट सोड. तेव्हा रोहन बोलतो म्हणजे? तेव्हा आनंद त्याला खुणवतो समर सर त्याला कळत नाही आहे. तेव्हा समर बोलतो की मी आता स्पष्टच बोलतो, तुझ्या ताईला लग्न करायचं नाही. मी त्यांच्यासाठी स्थळं सुचवतो आहे आणि ते असे चित्रविचित्र कारणं देऊन स्थळांना नकार देत आहेत. हे जगाच्या अंतापर्यंत सुरूच राहील. कसं आहे ना, कारण लग्न तुझ्या ताईला करायचं आहे आणि तो तुझा हट्ट आहे आणि थांबती आधीरा आहे. मग ही कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे ना. काय ना समर, काय आहे ना रोहन, या सगळ्यामध्ये ना आपण म्हातारे होऊन जाऊ. म्हणजे तुझं आणि आदिराचं लग्न 2055 साली होईल. ते पण झालं तर होईल कदाचित. त्यामुळे तू तुझा हट्ट मागे घ्यावा, कारण तुझ्या ताईला लग्न करायचं नाही आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.